नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ म्हणजे BSc फॉरेन्सिक सायन्स या फील्डबद्दल, या कोर्सबद्दल आपण पूर्णपणे माहिती पाहणार आहोत। आपल्याला ही माहिती पूर्णपणे आपल्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। हे माहिती कुठं आपण यूट्यूबवर शोधतो म्हणलं तरी ते कोणी चांगल्या प्रकारे सांगू शकत नाही, तर आपण पूर्णपणे अभ्यास करून ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा, महाराष्ट्रामध्ये BSc फॉरेन्सिक सायन्स याच्या कोणकोणत्या युनिव्हर्सिटी आहेत, कुठे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू। तर बघा, जी फर्स्ट युनिव्हर्सिटी आहे ती बघा मुंबई युनिव्हर्सिटी। नंतर बघा सेकंड जी आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी नागपूर। थर्ड जी युनिव्हर्सिटी आहे बघा JSPM युनिव्हर्सिटी पुणे। फोर्थ बघा संदीप युनिव्हर्सिटी नाशिक। नंतर बघा GS रोशनी स्किल टेक युनिव्हर्सिटी नागपूर। नंतर जी युनिव्हर्सिटी आहे सहावी पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी जी आपल्या पुण्याला आहे। नंतर बघा गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स नागपूर। नंतर बघा गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स छत्रपती संभाजीनगर। नंतर ते कॉलेज आहे साताऱ्याला यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स। नंतर पीपल्स कॉलेज ऑफ फॉरेन्सिक सायन्स अँड सायबर सिक्युरिटी। अशा प्रकारे हे 10 युनिव्हर्सिटी आपल्याला महाराष्ट्रामध्ये फॉरेन्सिक सायन्स हा कोर्स अवेलेबल करून देतात। आपण यामध्ये गव्हर्नमेंटच्या युनिव्हर्सिटी बघितल्या तर आपल्याला 2 युनिव्हर्सिटी आढळतात, 3 सॉरी। एक नागपूरची, एक गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स नागपूर हे एक युनिव्हर्सिटीची आहे। नंतर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी नागपूर। अशा प्रकारे गव्हर्नमेंटच्या 4 युनिव्हर्सिटी आहेत आणि बाकीच्या जे काय आहेत ते प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत। हे युनिव्हर्सिटी आपल्याला BSc फॉरेन्सिक सायन्स कोर्स अवेलेबल करून देतात। नंतर बघू, आता आपण BSc फॉरेन्सिक सायन्स कोर्स आपण देणाऱ्या युनिव्हर्सिटी बघितल्या आहेत। मेन म्हणजे BSc फॉरेन्सिक सायन्स काय आहे। BSc फॉरेन्सिक सायन्स हा 3 वर्ष ड्युरेशनचा कोर्स आहे। पहा, 3 वर्ष ड्युरेशनचा कोर्स आहे। यामध्ये आपल्याला 6 सेमिस्टर घेतले जातात। त्यासाठी BSc फॉरेन्सिक सायन्ससाठी जे काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्यासाठी आपल्याला 12वीचे मार्क 12वी पास होणं गरजेचं आहे आणि 12वीच्या मार्कच्या मेरिटवर आपल्याला ॲडमिशन दिले जाते। बघा, गव्हर्नमेंटच्या कॉलेजमध्ये आपल्याला फक्त 50 सीट्स अवेलेबल असतात आणि जे प्रायव्हेटचे कॉलेज असतात त्यामध्ये लईतले 50-60 सीट्स अवेलेबल आहेत। तसे जर आपण टोटल महाराष्ट्रात बघितलं तर 500 सीटा दरवर्षी 500 स्टुडंटला BSc फॉरेन्सिक सायन्सच्या कॉलेजमध्ये सीट्स अवेलेबल असतात। नंतर बघा, जे गव्हर्नमेंटचे कॉलेजची जी फीस आहे ती बघा 3565 रुपये एवढी फीस आहे गव्हर्नमेंटच्या कॉलेजची। प्रायव्हेटमध्ये जर आपण BSc फॉरेन्सिक सायन्स करतो म्हणलं तिथं बघा 80,000 ते 1,00,000 रुपये आपल्याला खर्च येईल। त्यामुळे गव्हर्नमेंटचंच आपण जास्तीत जास्त प्रिफरन्स टाकायचं। तसे गव्हर्नमेंटचे कॉलेज बघितलं तर टोटल आपल्याला 200 सीट्स अवेलेबल आहेत गव्हर्नमेंटच्या कॉलेजमध्ये। हॉस्टेल बघा, हॉस्टेलमध्ये कॅम्पस थ्रू गव्हर्नमेंटच्या कॉलेजमध्ये आपल्याला हॉस्टेल भेटते आणि प्रायव्हेटच्या कॉलेजमध्ये कुठं हॉस्टेल आहे तर कुठं नाही। अशा प्रकारे आपण ड्युरेशन, कोणत्या कॅटेगरी आहे, कॉलेजची फीस काय आहे, हॉस्टेलची फीस काय ती पाहिलेली आहे। बघा, मेन मुद्दा म्हणजे BSc फॉरेन्सिक सायन्स केल्यावर आपल्याला सॅलरी किती भेटेल, जॉब कुठं लागेल, सॅलरी काय हे आपण आता पाहणार आहोत। पहा, जेव्हा आपण BSc फॉरेन्सिक सायन्स कंप्लीट झालं त्यानंतर काही एक्झाम आपल्याला द्यायचे असतात UPSC थ्रू, MPSC थ्रू। त्यामध्ये आपल्याला BSc फॉरेन्सिक सायन्स झाल्यानंतर आपल्याला CBI या सेक्टरमध्ये आपल्याला जॉब खूप प्रमाणात अवेलेबल असतात। सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CBI, यामध्ये आपल्याला चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणून हे पोस्टवर आपल्याला जॉब मिळू शकते। नंतर बघा, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये जे काही गव्हर्नमेंटच्या लॅबोरेटरी असतात फॉरेन्सिक सायन्समध्ये त्यामध्ये आपल्याला सायंटिफिक पोस्ट कोणती पण मिळू शकणार आहे। नंतर बघा, इंटेलिजंट ब्युरो जे काय कोणाच्या अंडरमध्ये चालते, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडरमध्ये हे इंटेलिजंट ब्युरो चालते। त्यामध्ये आपल्याला पण सायंटिफिक पोस्ट म्हणून मिळेल। नंतर जी काय आहे बघा, गव्हर्नमेंटचे हे जे मी काय सांगितले तिन्ही आणि चौथं पण गव्हर्नमेंटचे सेक्टर आहेत। फॉरेन्सिक सायन्स सर्व्हिसेसचे जे काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सेक्टर आहेत त्यामध्ये आपल्याला सायंटिफिक पोस्ट मिळते। अशा प्रकारे आपल्याला गव्हर्नमेंटच्या सेक्टरमध्ये आपल्याला जॉब अवेलेबल आहेत। आणि जॉबची सॅलरी बघायला गेलं तर बघा 60,000 पासून स्टार्टिंग पेमेंट आहे, ते 1.5 लाखापर्यंत आपल्याला पेमेंट मिळू शकते। हे झालं गव्हर्नमेंटमध्ये जास्तीत जास्त जॉब स्कोप आहे। सगळे विद्यार्थी MBBS और बाकी MBBS मेडिकल फील्डमध्ये जातात, MBBS, BAMS, BUMS, नर्सिंग, आणि काही विद्यार्थी ॲग्री वगैरे फील्डकडे जातात। परंतु BSc फॉरेन्सिक सायन्स असा एक कोर्स आहे ज्या विद्यार्थ्यांनी केला त्या विद्यार्थ्यांचं सोनच झालेलं आहे। जास्तीत जास्त जॉब पण अवेलेबल आहे आणि जे विद्यार्थी इकडे कॉम्पिटिशन पण कमी असल्यामुळे
आपल्याला जॉबचे चान्सेस खूप मिळतात हे कोर्स झाल्यानंतर. बघा नंतर आपण जे काही जॉब आपल्याला मिळणार आहे त्यामध्ये आपल्याला काय म्हणून वर्क भेटेल, जॉब वर्क म्हणून आपल्या पुढील पोस्टला काय नाव असेल, त्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये ते सपोज 15 प्रकारच्या पोस्ट आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये अवेलेबल आहेत. हे जे काही मी तुम्हाला सांगितले 4 प्रकारचे सेक्टर आहेत त्यामध्ये 15 प्रकारच्या पोस्ट आपल्याला अवेलेबल आहेत. तर आपण त्या पोस्टचे नाव बघू. पहिलं नाव आहे बघा असिस्टंट केमिकल ॲनालायझर म्हणून आपल्याला पोस्ट भेटते. नंतर असिस्टंट सायबर फॉरेन्सिक एक्सपर्ट म्हणून भेटते. नंतर क्राईम सीन्स इन्व्हेस्टिगेटर म्हणून पण भेटते. नंतर फॉरेन्सिक एक्सपर्ट म्हणून भेटते. नंतर बघा फॉरेन्सिक अकाउंटंट म्हणून भेटते. नंतर फॉरेन्सिक ॲनालिस्ट म्हणून पण एक पोस्ट आहे. नंतर 7वी पोस्ट बघा फॉरेन्सिक कन्सल्टंट. नंतर बघा 8वी सायंटिफिक ऑफिसर म्हणून भेटते. नंतर नववी बघा टॉक्सिकॉलॉजिस्ट म्हणून भेटते. नंतर 10वी पोस्टचं नाव बघा फॉरेन्सिक कम्प्युटर ॲनालिस्ट म्हणून भेटते. नंतर डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट म्हणून. नंतर सायबर सिक्युरिटी ॲनालिस्ट. 13वं बघा असिस्टंट सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून भेटते, इंटेलिजंट ऑफिसर. नंतर बघा फॉरेन्सिक सायकोलॉजिस्ट आणि फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन म्हणून पण बघा. अशा प्रकारे 15 तुम्हाला जॉब वर्क प्रोफाईल म्हणून तुम्हाला मिळलेले असतात. नंतर बघा हे झालं तुमचे जॉब कुठं कुठं लागतात, कुठं जॉब कोणकोणत्या नावानं आपल्याला जॉब प्रोफाईल वर्क भेटते. नंतर बघा जर आपण BSc फॉरेन्सिक सायन्स करतो म्हणलं तर त्यासाठी कोणकोणता सिलेबस आपल्याला अभ्यासाला लागते ते पाहूया. बघा BSc फॉरेन्सिक सायन्समध्ये बघा जो फर्स्ट सब्जेक्ट आहे आपल्याला 8 सब्जेक्ट अभ्यासाचे असतात फर्स्ट इयरला. त्यामध्ये बेसिक ऑफ फॉरेन्सिक सायन्स हे फर्स्ट सब्जेक्ट, बेसिक ऑफ फॉरेन्सिक सायन्स. नंतर दुसरा सब्जेक्ट बघा बेसिक ऑफ फॉरेन्सिक केमिस्ट्री, बेसिक ऑफ फॉरेन्सिक फिजिक्स, बेसिक ऑफ फॉरेन्सिक बायोलॉजी. जे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी फॉरेन्सिक रिलेटेडचा आपला अभ्यासाचा असते. नंतर फॉरेन्सिक सायकोलॉजी. नंतर बेसिक ऑफ डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक. नंतर कम्युनिकेशन स्किल अँड क्रिमिनॉलॉजी. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे काही खून करून आपले हे असतात खून करणारे लोक त्याची क्रिमिनल असतात त्याची क्रिमिनॉलॉजी आणि कम्युनिकेशन स्किल शिकवतात. नंतर इंडियन पिनल कोड. अशा प्रकारे 8 प्रकारचे सब्जेक्ट आपल्याला 3 वर्षामध्ये शिकायचे असतात. हे प्रत्येक सेमिस्टरमध्ये तुम्हाला 8 सब्जेक्ट येतील. पहिल्यांदा बेसिक असेल, नंतर त्यानंतर वेगवेगळ्या सेमिस्टरमध्ये ॲडव्हान्स लेवलपर्यंत जातील. नंतर बघा तुम्हाला कॅम्पस थ्रू प्लेसमेंट पण लागून जाते. ज्या कोण्या विद्यार्थ्यांना जर BSc फॉरेन्सिक सायन्समध्ये ॲडमिशन घ्यायचे असले त्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागतील बघा. तुम्हाला 12वीची मार्कशीट लागेल, नंतर 10वीची मार्कशीट लागेल, नंतर कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे, NCL म्हणजे नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. ज्या कोण्या विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट आहे, गॅप पडलेला आहे त्याचे गॅप सर्टिफिकेट आणि आधार कार्ड. अशा प्रकारे हे डॉक्युमेंट तुम्हाला काउन्सिलच्या वेळेस लागतील. ज्या कोण्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटच्या कॉलेजमध्ये आपल्याला BSc फॉरेन्सिक सायन्स करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा. आम्ही तुम्हाला प्रायव्हेट सोडून गव्हर्नमेंटच्या कॉलेजमध्ये आपण तुमचं ॲडमिशन करून देण्यात जाईल. कोणकोणत्या गव्हर्नमेंटच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक, छत्रपती संभाजीनगरच्या कॉलेजमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरची जी गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे नागपूरच्या कॉलेजमध्ये आपण या 2 कॉलेजमध्ये आपण काउन्सिलिंग करून देतो. बघा आमचा नंबर 82 65 05 85 92 हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ज्या कोणा विद्यार्थ्यांना फॉरेन्सिक सायन्स करायचे असेल तर त्या विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला काउन्सिलिंग एकदम कमी रेटमध्ये करून देईल. बाहेर कोणी करत नाही, याची कोणाला इन्फॉर्मेशन पण तेवढी नाही या फील्डबद्दल. ही फील्ड एकदम भारी फील्ड आहे. जे कोणी विद्यार्थी जाईल मध्ये कमी मार्क पडले व जाणार असेल 12वीच्या नंतर त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. अजून कोणती इन्फॉर्मेशन विचारायची असेल तर आमच्याशी हे आमचा जे नंबर आहे बघा 82 65 05 85 92 यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि इन्फॉर्मेशन विचारू शकता. चला तर आपण या व्हिडिओमध्ये इथं थांबू. अशा प्रकारे अजून एक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत असे नवीन व्हिडिओ आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. थँक्यू.